आज आमदार बजरंग सोनवणे व सुरेश धस यांच्या उपस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। धनंजय, काय सांगाल, आज खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस आले होते, नेमकी काय चर्चा झाली? आता जे काही अन्नत्याग उपोषण होतं 2 दिवस आज जे सुटलं त्या संदर्भात गावकऱ्यांनी जे आंदोलनाची घोषणा केली होती त्याच्यात आम्ही कुटुंबीय सहभाग झालो होतो। तर जे काही आत्ताच्या मागण्या होत्या, सरकारी वकिलांची नियुक्ती असेल किंवा इतर ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात त्याची पूर्तता करण्यासाठी एक आश्वासन आणि एक त्यांनी जे काही वेळ मागितलेला आहे 4-5 दिवसाचा, त्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याला आंदोलन जे पुढील गावकरी दिशा घेतील तसं आपण पुढे करणार आहोत। आपण बघितलं तर एकच मागणी जी आहे ते जाहीर झाली, मात्र 6 मागण्या अजूनही जाहीर झाल्या नाहीत, त्याचं काय? तेच गावकरीच बोलले त्याविषयी आणि त्या पुढील काही दिवसामध्ये त्या सगळ्या पूर्णत्वात जातील अशी मी आशा बाळगून आहे। बरं, अन्नत्याग आंदोलन किती दिवस स्थगित केलं याची काही तारीख जाहीर केली का? नाही, तसं काही नाही सांगितलं, ते पुढील निर्णय गावकरी जसे घेतील त्यात मी असेल। बरं, आमदार सुरेश धस असं म्हटले की काही गोष्टी मला आणि धनंजयला माहीत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत त्याहून असं वाटतं की ह्या सगळ्या मागण्या मान्य होतील? आता मी आज नाही बोलणार त्यावर, कारण का ते गोष्ट लीक नाही झाली पाहिजे आणि ते सविस्तर मी उद्या किंवा ते झाल्यावर गोष्ट मी त्यावर बोलेल। निश्चित आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आहे। वैभवी, काय सांगशील, गेल्या 2 दिवसापासून कालपासून जे आहे तुम्ही अन्नत्याग आंदोलन करत होते, अखेर आज या अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती मिळाली? ही स्थगिती केवळ जो प्रशासनाने मागितलेला वेळ होता त्याच्यामुळे या आंदोलनाला स्थगित तात्पुरतं केलेलं आहे। जो त्यांना वेळ दिलेला आहे 10 तारखेपर्यंतचा, 10 तारखेपर्यंत त्यांनी म्हणजे जो अद्यापही पोलीस प्रशासनाने SP-कडे किंवा ॲडिशनल SP असतील त्यांच्याकडे जो तपास वर्ग केलेला नव्हता, त्यांनी त्यासाठी म्हणजे वेळ मागितला होता की तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही त्यामध्ये इन्क्वायरी करून नंतर तुमच्या ज्या मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू, म्हणजे त्यासाठी त्यांना 10 तारखेचा वेळ दिलेला आहे। तिथून नंतर म्हणजे जर आमच्या मागण्या किंवा या लढ्यामध्ये कुठं सक्रियता आम्हाला दिसून आली तर आम्ही पुढचे निर्णय गावकरी किंवा देशमुख कुटुंबीय मिळून घेतील। वैभव, 2 मागण्या आहेत, जे काल धनंजय देशमुख SP-ना भेटले होते तो वेगळा विषय आहे आणि ह्या ज्या 7 मागण्या आहेत तो वेगळा विषय आहे। नेमकं 10 तारखेचा वेळ कोणत्या मागणीसाठी देण्यात आला आहे? नाही, मला तर एवढं काही माहीत नाही आहे, पण 10 तारखेचा वेळ त्यांना जो वर्ग त्यांच्याकडे केलेला तपास नव्हता त्यासाठी त्यांना तो 10 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे, कारण की SP-ला या केसमधील काहीतरी म्हणजे त्यांना याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं आहे की जे तपास आज त्यांच्यापर्यंत आलेला नव्हता त्यासाठी त्यांनी तो वेळ मागितलेला आहे। बरं, सुरेश धस सरकारचे प्रतिनिधी आले होते, ते मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र दिलं, असं वाटतं का की पुढील काही दिवसात ह्या मागण्या मान्य होतील? नाही, आम्ही म्हणजे आता आमचा विश्वास तर पहिल्या दिवशीपासून आम्ही तेच सांगतोय की आमचा विश्वास आणि अपेक्षा आहेत सर्वांकडून की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल आणि आज त्याच अपेक्षा घेऊन आज आम्ही कुठेतरी पुढे चालतोय या लढ्यामध्ये की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। निश्चितच ही वैभव होती। संतोष देशमुख यांची आई आपल्यासोबत आहे, शारदाबाई। आई, काय सांगाल, कालपासून जे आहे ते तुम्ही अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, तात्पुरत्या स्वरूपाचे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले, आता म्हणले 10 दिवसाचा न्याय देऊ, मग आता 10 दिवस थांबू। वाटतं का ज्या पद्धतीने चर्चा झाली आता पुन्हा आंदोलन करायची गरज पडणार नाही? बघू, आता म्हणले पडणार नाही, पडली तर पुढे गावकरी ठरवते ना, आता मी काय ठरविणार? खरं तर तुम्ही कधी जाहीरपणे बोलत नाहीत, मात्र आज जाहीर भूमिका तुम्ही मांडली तर आम्हाला न्याय द्या म्हणून। न्याय द्यावंच लागेल, मी तर म्हणलं ना, आता बोलते काय करू, आता माझ्या बोलायची वेळ आल्यावर बोलावंच लागतंय। तुम्ही असंही म्हटलं बोलताना की 5 दिवस अजून वेळ घ्या, मी इथून उठणार नाही, आम्हाला आत्ताच न्याय द्या, मागण्या मान्य करा। ते म्हणले 10 दिवस थांबा, एवढं होत नसतंय, नंतर करू, थांबले मग आता। आपण बघतो हे संपूर्ण देशमुख कुटुंबीय होतं। आज जे आहे ते कालपासून सुरू असलेलं त्यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले। खरं तर एकच मागणी जाहीरपणे मान्य झाली, ती म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। मात्र पुढील जे 6 मागण्या आहेत त्या मागण्याबाबत मात्र अजून जाहीर खुलासा करण्यात आला नाही। मात्र आमदार सुरेश धस असे म्हणतात की धनंजय देशमुख व माझ्या त्या मागण्याबाबत चर्चा झाली आहे, त्या मागण्या लवकरच मान्य होतील आणि सुरेश धस जे आहे ते उद्या पत्रकार परिषद घेऊन या मागण्याबाबत खुलासा करण्यात असंही त्यांनी खाजगीत सांगितले। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।